आज पुण्यामध्ये राहुलजी गांधी यांचा छात्रगी गुंज हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। निश्चित या कार्यक्रमाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद आहे, उत्साहाचं वातावरण आहे। या ठिकाणी जवळजवळ 40,000 रजिस्ट्रेशन झालेले आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची माहिती घेतलेला भाजप या ठिकाणी प्रचंड घाबरलेला आहे। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली। खुद्द राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा रोज मान्य राहुलजींच्या विरोधामध्ये काहीतरी स्टेटमेंट देतात। याचाच अर्थ या ठिकाणी भाजप टेन्शनमध्ये होतं आहे आणि आता उद्याच्या काळामध्ये तरुणाई आपल्याच विरोधात उभी राहील अशा प्रकारची एक अनामिक भीती किंवा धास्ती ही भाजपला आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांना आहे। आणि म्हणूनच आज या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केला आहे। मुळात तिथले विद्यार्थी या कार्यक्रमाला येऊच नाही याच्याकरता हा रडीचा डाव आहे। पण त्याहीपेक्षा मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, हा तोच भाजप आहे पूर्वीचा जनसंघ ज्यांनी लेखी नका ब्रिटिशांनी हा देश सोडू नये अशा प्रकारची मागणी केली। यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी कुठेतरी नका ब्रिटिशांची पेन्शन घेतली। त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये ऑफिशियल पत्र दिलं। जनगण मनला विरोध करणारे हेच भाजपवाले किंवा जुन्या जनसंघवाले। त्याचबरोबर राष्ट्रगीत नका या ठिकाणी आम्ही स्वीकारणार नाही, तिरंगी राष्ट्रध्वज नको अशा प्रकारची मागणी करणारे हेच भाजपवाले। त्याच्यामुळं ज्या नका काँग्रेस पक्षाने 90 वर्षापासून या देशाला वंदे मातरम दिलं, ऑफिशियली राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं, त्या नका काँग्रेसला या ठिकाणी अडवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। मला खात्री आहे ते सगळे देशप्रेमी विद्यार्थी हे निश्चित राहुलजी गांधी यांच्याशी संवाद साधायला येतील। त्याचबरोबर भाजपचा रडीचा डाव उधळून लावतील। वंदे मातरम आमच्या तनामनात श्वासात आहे। वंदे मातरम या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी असलंच पाहिजे असं आमच्यासारख्याचं मत आहे। त्याचबरोबर वंदे मातरमच्या माध्यमातून रडीचा डाव खेळणाऱ्या किंवा चुकीच्या नका या पद्धतीने विद्यार्थ्यांना अडवणाऱ्या भाजपचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो। वंदे मातरमच्या संदर्भामध्ये काँग्रेस कायम आग्रही होती, त्याच्यामुळे काँग्रेस या वंदे मातरमच्या संदर्भात पुढच्या काळात सुद्धा काळजी घेईल। धन्यवाद। वंदे मातरम।